भाजप आणि अतिरेक्यांमध्ये काय फरक? सोलापुरात दंगली घडवण्याचा होता कट. खासदार प्रणिती शिंदे. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला. यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी त्यांच्याकडून कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता. मतदानाच्या 2 दिवस आधी दंगल घडवणार होती असा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. कृतज्ञता मेळाव्यात बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की भाजप आणि अतिरेक्यांमध्ये काय फरक आहे? अतिरेकी बाहेरून देशाला कीड लावतात आणि भाजपा आपल्या देशात राहून कीड लावतात. देवेंद्र फडणवीसांची पिल्लावळ लोकसभा निवडणुकावेळी सोलापुरात आली होती. त्यांच्याकडून सोलापुरात दंगली घडवा म्हणून सांगण्यात आले होते. सोलापूर लोकसभेची निवडणूक भाजपाच्या हातातून गेली आहे. त्यामुळे आता एकच उपाय आहे, दंगली घडवा, लोकांमध्ये विभागणी करा, पेटवा पेटवी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं. तुम्ही पाहिजे तर मतदानाच्या आधीची 5 दिवसाची भाषणं बघा, त्यात तुम्हाला पुरावा मिळेल. ते कशी लावालावी करत होते असा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केला. प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोलापूर लोकसभा मतदारसंघात मिळालेला विजय हा लोकशाहीचा आणि महात्मा गांधींच्या विचारांचा आहे. धार्मिक कलह व जातीयवादाला सोलापूरची जनता भीक घालणार नाही हे दाखवून दिले आहे. भाजपाने सोलापुरात एका साडीबरोबर 500 रुपये देण्यात आले, पण लोकसभेची निवडणूक सोलापूरच्या जनतेने हाती घेतली होती. त्यामुळेच भाजपाला सोलापुरात पराभवाला सामोरे जावे लागले असा हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी केला. भाजपावर निशाणा साधताना प्रणिती शिंदे म्हणाले की भाजपाच्या मागील 2 खासदारांनी गेल्या 10 वर्षात सोलापुरात एकही काम केलेले नाही. त्यामुळे सोलापूरची जनता त्यांना कंटाळली होती. पण मी आता प्रत्येक गावात जनतेचे आभार मानण्यासाठी जाणार आहे. जाताना माझ्यासोबत काही अधिकारी असतील. ज्या समस्या जागेवर सोडवता येतील त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल. पण मी जर विकास कामे केली नाही तर मला कान धरून खाली बसवा असे आवाहन प्रणिती यांनी जनतेला केले. तसेच आगामी 4 महिन्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला निवडून द्या असेही त्यांनी म्हटले.